उत्तरतुं भवसागरे निपतितां जीवान् सदा दुःखितां दध्रेयो प्रतिमां कृपा परवश चैतन्यमूर्तिः परां कैवल्यात्मन्यागदेव प्रवरपान्तकृतो येन स देवो शब्दधरो शरणं नान्तो निशं पातु गोपाल कृष्ण भगवान अगबाई सचा बाबा तुम्हा बिना काय तुम्हा बिना काय तुम्हा बिना काय अगबाई सचा आनंदाची आला नंदाची घरी केशव मुरारी नामजाचे ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले ब्रह्मादिकाले पायापासे गोपाळांच्या सवे केला त्याने काला भिका म्हणे झाला तृप्त देव ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले ब्रह्मादिक आले पायापासी गोपाला गोपाला
आनंदाची आला आनंदाचे घरी केशवा मुरारी नामजाचे ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले ब्रह्मादिक आले पायापाशी गोपाळांच्या सवे केला त्याने काला भिका म्हणे झाला तृप्त देव ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले ब्रह्मादिक आले पायापाशी श्रीमद भागवत कथा कथेचा आजचा समापन सोहळा काल्याच्या कीर्तनाने सांगत आहोत आहे गेल्या 8 दिवसापासून मागच्या रविवारपासून कथेला सुरुवात झाली आणि आज आनंदाचा दिवस समारोपाचा दिवस या समारोपाच्या आनंदाच्या दिवसामध्ये काला शब्दाचा अर्थ अनिरुद्ध कालेची तयारी केली ना मडकं वगैरे हा करून घ्या दही लाही मडकं शिकाळी तयार करत होती परमेश्वराच्या स्वरूपामध्ये जीवात्मा विलीन होणे याला काला म्हणतात. आपल्याला कीर्तन 1 तास करायचंय एक्सप्रेस. त्याचं कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आधीच वेळ जास्त झालेला आहे. संत भिका बाबा यांचा अभंग आजच्या काल्याच्या निरूपणासाठी घेतलेला आहे. महानुभाव पंथातील संत भिका बाबा 3 चरणाचा असलेला अभंग. या 3 चरणाच्या माध्यमातून संत भिका बाबा वर्णन करतात. आनंदाची आला नंदाची घरी केशव मुरारी नाम ज्याचे ज्याचं केशव नाम आहे, मुरारी नाम आहे, योगेश्वर आहे, गोपाल कृष्ण आहे, माखन चोर आहे, रणछोडदास आहे, कन्हैया कान्हा ठाकूरजी अनेक नाव त्याला दिलेले आहेत. भगवंताला अनेक नामाने विभूषित असलेला भगवंत हा गोकुळामध्ये आला असं सांगतात संत. फार सुंदर वर्णन करतात. कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, गोकुळी जन्माला. कृष्णाचा ताप सुटला, कृष्णाचा ताप सुटला, ताप सुटला, कृष्ण गोकुळी जन्माला, गोकुळी जन्माला. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टांताचा आपण सुटला. आपण कथा बघितलेली आहे. जन्माच्या आख्यान आपण ऐकलंय. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचा अवतार होतो. इको थोडा कमी करतात आणि आवाज वाढवून दे. इको कमी असतो. आणि भगवंताला पाठीमध्ये घेऊन वसुदेव यमुना पार करून आलेले आहेत. खर तर आपल्याला आज बाप बघायचा आहे. बाप कसा असतो हे जर पाहायचं असेल तर वसुदेवाचं नीट चिंतन करा. कारागृहातून परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाला अगदी सही सलामत बाहेर काढायचंय. तो वसुदेव जंग पछाडतोय. नाही ती तयारी करतोय. तो मृत्यूला सामोरा जातोय. माझं पोरग वाचलं पाहिजे, मी मेलो तो चालते.
घनघोर पाऊस पडतो आहे. विजांचा टणत्कार आहे, ढगांचं गडगडणं आहे. यमुनेला प्रचंड पूर आलेला आहे आणि अशा पुरामध्ये वसुदेवानं आपला पाय टाकला. यमुनेत डोक्यावरती पाटी, त्याच्यावरती भगवंत. आपण कथा श्रवण केलेली आहे. भगवंताला पाऊस लागू नये म्हणून शेषाने भगवंतावरती फडी धरलेली आहे. आणि मथुरेतून परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचं आगमन झालेलं आहे. गोकुळ हा दादा आप्पा तिथं ठेवला. तिथं यशोदा मातेला झालेली कन्या तिला आणलेला आहे. आणि भगवंताने गोकुळामध्ये चंद्रकलेप्रमाणे वाढायला सुरुवात केली. आपण कथाभाग सगळा श्रवण केलाय, सगळा श्रवण केला. इकडून गेलेली जी मुलगी होती कन्या, कंसानं तिच्या पायाला पकडलं, गरगर फिरवलं. दान दिशी आपटणार दगडावरती बाहेर मोठी शिळा, दगड मारण्याची शिळा, लेकरं मारण्याची शिळा तयार करून घेतलेली. गरगर फिरवलं, दान दिशी आपटणार, हातातून निसटली, सटकली, आकाशामध्ये कडाडली. कंसा, अरे वेडा आहेस तू, ज्याला मारण्यासाठी धडपड करतोय ना, तो चंद्रकलेप्रमाणे गोकुळामध्ये वाढतो आहे. त्याचं तू काहीच वागणं करू शकत नाहीस. आणि तुझा मृत्यू अटळ आहे, निश्चित आहे, तू मरणार आहेस. कंसाच्या छातीत अधिकच धस्स झालं. आणि इकडे गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार. बाळकृष्ण नंदा हरी, बाळकृष्ण नंदा हरी, आनंद लहरी, आनंद गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करते कथा गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. गोकुळामध्ये सुख बाजूला गेलं, दुःख बाजूला गेलं आणि आनंदाची निर्मिती झाली. कृष्णाची उपस्थिती म्हणजे आनंदाची निर्मिती आहे. माय बापो, आम्ही जगामध्ये सुखात असतो, दुखात असतो. सुख आणि दुःख आमच्या पाचवीला पुजलेला आहे. प्रपंचामध्ये दुःखाच्या ओझ्याखाली दबणारा हा माणूस कधी कधी थोडीशी सुखाची झुळक येते,
पुत्रप्राप्ती झाली सुखाची झुळक, नोकरी लागली सुखाची झुळक, कन्या प्राप्ती झाली सुखाची झुळक, ठीक आहे, लग्न समारंभ सुखाची झुळक. पण दुःखच दुःख जास्तीत जास्त आहे प्रपंचामध्ये. भगवान गोपाल कृष्ण म्हणजे सुखही बाजूला केलं, दुःखही बाजूला केलं आणि आनंद भगवंत देतोय. आनंद देण्यासाठी भगवंत पृथ्वी तलावर आलेले आहेत. आनंद देण्यासाठी भगवंतानं पृथ्वीची निर्मिती, जीवाला ज्ञान देऊन त्याला मोक्ष पदाला नेण्यासाठी आनंदच येतो आहे पृथ्वीवरती नव्हे. गोकुळामध्ये कोण आलं, कोणी आणलं? वसुदेवाने आणलं. कुणाला आणलं? भगवान गोपाल कृष्णाला आणलं. त्याचं एक नाव काय आहे म्हणजे आनंद, त्याचं एक नाव आहे. महानुभाव पंथामध्ये निर्वचन नावाचं एक छोटं प्रकरण आहे सूत्रपाठामध्ये. माऊल्यावर तुम्ही सूत्रपाठ वाचा, हे तुमच्या लक्षात येईल. त्या सूत्रपाठामध्ये महावाक्य नावाचं प्रकरण आहे आणि महावाक्याच्या पुढे निर्वचन नावाचं प्रकरण आहे. त्या निर्वचन प्रकरणामध्ये परमेश्वराला एक नाव दिलेलं आहे आणि परमेश्वराला तो या सर्व नावाने संबोधल्या गेलेला आहे. तो कसा आहे? आनंद. तो कसा आहे? बुद्ध. तो कसा आहे? नित्यमुक्त. तो कसा आहे? पर. निर्वचनामध्ये ते वर्णन आलेलं आहे, फार सुंदर आहे. ब्रह्म तो, शुद्ध तो, नित्यमुक्त तो, आनंद तो, सर्वात्मक तो, सर्वातीत तो, सर्व कर्तृत्व तो, सगळं सगळं तो. या संबोधन, एकच संबोधन लावले भगवंताला तो. मग तो कसा आहे? आनंदी आहे असं म्हटलेलं आहे. इतका आनंद, इतका आनंद त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या तुम्हाला आनंदच दिसेल. आणि भगवंत आनंद देण्यासाठी अवतरित झाले. संत वर्णन करतात, आम्हाला इथे आणलंय कशासाठी? रचुनी या सृष्टी आम्हा आधी रचुनी या सृष्टी आम्हा आधी गेले. रचुनी या सृष्टी आम्हा आधी रचुनी या सृष्टी आम्हा आधी ज्ञानरत्न दिले मोक्षासाठी, ज्ञानरत्न दिले मोक्षासाठी, ज्ञानरत्न दिले मोक्षासाठी. रचुनी या सृष्टी आम्हा आधी गेले. रचुनी या सृष्टी आम्हा आधी गेले. रचुनी या आम्हा आधी गेले. ज्ञानरत्न दिले
ज्ञानरत्न दिले मोक्षा लागे पात्रा पात्र नाही पाहिले दातारा तो शिवदारा एकलाची. हे परब्रह्म परमेश्वर आम्हाला ज्ञान देऊन इथे आमचा उद्धार करण्यासाठी तो आणलेला आहे. भगवंत इथे येतो, अवतरित होतो तर आनंद देण्यासाठी अवतरित होतो. मग परमेश्वराचं एक नाव आनंद आहे, एवढं लक्षात ठेवलं तर खूप आहे. मी परवा दिवशीच कथेमध्ये सांगितलं की आपल्या चेहऱ्याला चंद्रमुखी म्हणतात, सूर्यमुखी म्हणतात, आपल्या चेहऱ्याला अनेक उपमा देतात. भगवंताच्या चेहऱ्याला काही उपमा देण्याची गरज नाही आणि चंद्राची उपमा तर अजिबात द्यायची गरज नाही. कारण भगवंताचं श्रीमुख चंद्रासारखं नाही आहे. भगवंताचं श्रीमुख अगदी स्वच्छ, सोज्वळ आणि कधी क्षय न पावणार. चंद्राची उपमा का देऊ नये त्याचं कारण संत ज्ञानेश्वरांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात जर चंद्राची उपमा तुम्ही जर दिली तर चंद्र कधी सुखामध्ये आहे दुःखामध्ये आहे. संत सांगतात की चंद्र संपूर्ण एखादी वेळ चंद्र एखाद्या वेळ संपूर्ण आहे, पण भगवंताचा चेहरा परिपूर्ण आहे. कधीच त्याला भगवान गोपाल कृष्णाचा चेहरा भगवंत कधी रडले कधीच नाही, हसतमुख आहे. 16,108 स्त्रिया आहेत. नारद मुनी येतात, एखादी मला देऊन टाक म्हणतात तरी सुद्धा भगवंत रागवत नाही. चेहऱ्यावर हास्य तसंच आहे. रूपी सुंदर सावळागे माये सावळागे माये रूपी सुंदर सावळागे माये सावळागे माये रूपे सुंदर सावळागे माये सावळागे माये रूपी सुंदर सावळागे माये सुंदर सावळागे माये. भगवंताच्या रूपाचं वर्णन करत असताना संत वर्णन करतात. ते वर्णन अप्रतिम आहे, दिव्य अशा प्रकारचं वर्णन आहे. कधीच भगवंत रडत नाही. भगवंत एकदाच रडले. कधी? यशोदा मातेनं श्रीमुखामध्ये भडकवली. काय? राग आला. कृष्णा माती खाल्ली. नाही आई, माती नाही खाल्ली. खोटं बोलतोस. माती खाल्ली नाही म्हणतो. राग आला. सारखा खोटं बोलतो माझ्यासोबत. खाल्ली. जशी मारली तसं भोकाड पसरलं भगवंतानं. जसं तोंड वाचलं तसं आतमध्ये ब्रह्मांड दर्शन झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, चंद्र, सूर्य, नारायण देवता, भैरव सगळे दिसत आहेत. त्याच्यात सगळे दिसत आहेत. गणपती काय, मारुती काय, सगळे दिसायला लागले. हे आश्चर्यचकित झाली यशोदा. कृष्णा, अरे काय दर्शन देतोस म्हटली. काय तुझ्या सगळं तुझ्या एका तोंडामध्ये सगळं ब्रह्मांड. भगवंतानं पटकन तोंड बंद करून टाकलं आणि यशोदा माता लोकांना सांगायचं तर ती विसरून टाकली. तिची मेमरी पुन्हा साफ करून टाकली. कारण लोकांना सांगत बसन महापोर्ग देव आहे, बसतील लोक पाया पडत. देवाला पाया पडलेला माणूस आवडत नाही, काम करणारा माणूस आवडत.
कृष्ण भगवंतानं कधी मला शरण ये म्हणतात भगवंत, पण असं नाही म्हणले माझ्या पायावर डोकं ठेवून इथंच बसून राह, असं नाही म्हणले. कर्तव्य दक्षता अत्यंत महत्वाचं आहे. भगवंत कर्तव्य दक्षता शिकवतात अर्जुनाला रणांगणावरती. आणि असा हा भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये आला ते संत भिकाबाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात. आनंदाची आला नंदाची ये घारी केशव मुरारी नाम जाचे, केशव मुरारी नाम जाचे, केशव मुरारी नाम जाचे. आनंदाची आला केशव आनंदाची आला नंदाचे घरी केशव मुरारी नाम ज्याचे, ज्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले ब्रह्मादिक आली पायापाशी. आनंद नंदाच्या घरी आला आणि गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद करून गेला माय बापू. 12 दिवस झाले, बारस झालं, भगवंताचं नामकरण झालं. भगवंत पोताण्याचे पालथे व्हायला लागले, पालथे होता होता रांगायला लागले, रांगता रांगता उभं व्हायला लागले, उभं होता होता चालायला लागले, चालता चालता धावायला लागले, पळायला लागले. अशा वेगानं भगवंताची वाढ झालेली आहे. 5 वर्षाचा काळ कसा निघून जातो कळत नाही. दिवसामागे दिवस निघतात, निघून जातात आणि गोकुळावरती संकट येतात. कंस संकट पाठवतो. मांबळ भट आलेला आहे. कारण कंसाच्या दरबारात मांबळ भटाने विडा उचलला आणि तो म्हटला मी आता जाऊन करतो म्हणले. बरोबर त्याला काय लागतं, आईलाच सांगायचं पोरग बरोबर नाही म्हणून आईच मारून टाकते म्हणजे त्याला माहीतच नाही आई म्हणजे काय असते. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावे तुझ मी आता त्या कोण त्या उपाय. कुंज बिहारी नावाची कवितांची कविता आहे, फार सुंदर कविता आहे. प्रेम स्वरूप आहे आईचा एक अंश जो आहे परमेश्वराचा तो मातेच्या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी हजर राहता येत नाही म्हणून भगवंतानं पृथ्वी तलावर माता बनवली, आपलं रूप दिलेलं आहे. माता हिच्या पाया पडा. देवालाही परमेश्वराला सुद्धा मातेच्या पाया पडण्याचा मोह आवरत नाही. तिथे आपण कोण नाही का, लक्षात घ्या. आणि तिचा स्नेह बालकाप्रती नैसर्गिक स्नेह आहे. चक्रधर प्रभू म्हणतात मातेचे स्नेह ते नैसर्गिक. नैसर्गिक आहे, कृत्रिमपणा अजिबात नाही मातेच्या स्नेहामध्ये. तसं परमेश्वराचा स्नेह आहे. लक्षात घ्या, त्याचा एक अंश मातेच्या ठिकाणी आहे. असा परब्रह्म परमेश्वर आणि याचं भविष्य सांगायचंय. आणि यानं विडा उचलला कंसाच्या दरबारात. म्हटले मी जाऊन सांगतो. बरोबर आला नांबळभट. आता दुपारची वेळ. हे सगळे ठक लोक कधी येतात माहिती आहे तुम्हाला गावात?
ब्लँकेटीवाले, कपड्यावाले, दागिन्यावाले उजळून देतो. काकू तुमच्या गळ्यातलं उजळून देतो, लय खराब दिसायलंय बघा तुम्ही कसं नादर दिसन मग चमकल्यावर. आपल्याला वाटतं खरंच आहे, आणि ते तसंच बनवून आणलेलं असतं, त्यांना मागच्या वेळेस आलेलं असतं, ते पाहिलेलं असतं गळ्यात कसं आहे ते. पितळचं बनवून आणतो, त्याला एकदम मस्तपैकी पॉलिश करून आणतं आणि आपलं सोन्याचं घेतं, असं खालीवरी करतं. कधी आपल्या डोळे झाकत काकू पाणी तर पाजा, ए पाणी आण ग असं म्हणेपर्यंत त्या आपल्या डबीतलं काढतं, त्याच्यात टाकतं, त्याच्यातलं उचलून आपल्या डबीत टाकतं, पताही लागत नाही. आणि मग ही मस्तपैकी मिरवती दिवसभर. पतिदेव घरी येतात आणि ते पाहतात लय चमकाय लागले तुम्ही. ती म्हणते मग ते बाबा आलता त्यांनी ते उजळून दिलं. कोण बाबा आलता, कुठला होता? म्हणले सोनार आला होता, एक आला होता. ते म्हणले उजळून देतो काकू, बघा ना किती नादर दिसायले. ते जवळ येऊन पाहतं तर ती दबत नाही. ते म्हणत येणं लागलं का, हे पितळाच आहे. ती म्हणते बाय बाई पितळाच, मग बघितलं नाही का तुम्ही, तुम्हाला कळत नाही कोण गावात. तोपर्यंत चौकशी ते तर गेलं नाही. कुठं घरी गावात कुठे तांग पत्ता नाही का. ते दुपारीच येत असतात असे लोक फसवायला. बरोबर तुम्हाला सांगतो, माणसाला असं वाटतं आम्ही लई हुशार आहे. एका माणसानं साडी आणली, साडी मग बायकोन साडी आणली. पुढं संक्रांतीचा दिवस, म्हणले संक्रांती साडी. बायको म्हणली चांगली आहे साडी, बरी आहे. केवढ्याची आणली, याने केली हुशारी. साडी 10,000ची. हा म्हटला 500ची तर हे 500ची आहे, अजून 2 आणा. माझ्या बहिणीला बोलवते. बोंबलला हे 10 गेले, पुन्हा 20 जाणार. त्याला वाटतं मी हुशारी करायला जातो, पण ती हुशारी कधी कधी आंगलट येत असते. अलग अलग म्हणजे माणसंच हुशार आहे असं नाही, बाहेरही हुशार असतं. आणि फॅशन तर आता इतकी बदलत चालली. एक माणूस दुकानामध्ये साडी घेऊन घरी यायला लागला, ड्रेस घेऊन पत्नीसाठी. मित्रांनो त्याला म्हणलं ए थांब चहा पिऊ. ते म्हणे ए बाबा घरी जाऊन हे पहिले कपडे देऊ दे लवकर, मग चहा प्यायला वापस येतो करमाडला पुन्हा. ते म्हणे असं खाऊ, आता चहा पिऊन जायपर्यंत फॅशन जर बदलली तर ती म्हणून ही दुसरी घेऊया. परेशानी व्हायची म्हणला, चक्रात मारायचं काम आहे म्हणला माझं, हे जाऊ दे घरी पहिले. आवड गोष्ट असते. दुपारच्या वेळेला आला हा. आरतीच्या भागामध्ये सुंदर वर्णन आले. महाबळ भटते आले गोकुळे नंदाचे घरी, गोकुळे नंदाचे घरी. टाकीती चंदन पाठ बसाया, सुंदरी टाकीती चंदन पाठ बसाया.